आजकाल माणसांमध्ये गंभीर आजारांचं प्रमाण भरपूर वाढलंय। 10 पैकी 5 जणांना डायबिटीज तरी असतो, नाहीतर हार्ट अटॅक असतो किंवा कुठल्या तरी प्रकारचा कॅन्सर तरी असतो। आणि हे सगळं होत असताना आपण चर्चा अशी करतो की जुने लोक जे होते, ज्यांना कुठलेही आजार होत नव्हते, ना त्यांना डायबिटीज होता, ना हार्ट अटॅक येत होता, ना कुठल्या प्रकारचा कॅन्सर होत होता आणि अगदी 100-100 वर्ष ती लोक जगत होते। असं का होत होतं? ते काही वेगळं खात होते का? काही वेगळी जीवनशैली होती का? तर हो, यावरच अभ्यास केला आहे जपानमधील एका शास्त्रज्ञाने, जो अभ्यास 2016 मध्ये प्रकाशित झाला होता आणि त्या अभ्यासामुळे या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक देखील मिळालं होतं। जपानमधील शास्त्रज्ञ ओशोमी यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला कोणताही आजार असू द्या, तुमचा आजार तुमचं शरीरच बरं करतं। तुमचा आजार बरा करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज नसते, कुठल्याही टॉनिकची किंवा आयुर्वेदिक औषधांची देखील गरज नसते। तुमच्या शरीरातच अशी यंत्रणा देवाने बनवलेली आहे की तुमचं शरीरच कुठलाही आजार चक्क खाऊन टाकत असतं। मग आता तुम्ही म्हणाल की शरीरात जर आजार खाऊन टाकतं तर मग का आपल्याला दवाखाने करावे लागतात, का आपल्याला काळजी घ्यावी लागते, का मोठे मोठे आजार होतात? तर याचीच चर्चा आपण आज व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये आपण जपानी शास्त्रज्ञांनी एक ऑटोफॅगी नावाचे एक त्या ठिकाणी संकल्पना मांडली होती, जी आपल्या शरीरातच घडते। तर ती कशा पद्धतीने घडते, तिच्यावर आज काय इफेक्ट झालेला आहे, ऑटोफॅगी जर आपल्याला आपल्या शरीरातली चालू करायची असेल तर काय करायला पाहिजे, ज्याला कुठलाही खर्च नाही किंवा काहीच वेगळं करायची गरज नाहीये। आणि ही जर संकल्पना किंवा ही जी प्रक्रिया शरीरात जी चालते ती जर तुम्ही सुरळीत करू शकला तर नक्कीच तुम्ही अख्ख्या आयुष्यात कधी आजारी पडणार नाही, कुठल्या दवाखान्याची पायरी देखील तुम्हाला चढायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलाही गंभीर होण्याची शक्यता अगदी 1% सुद्धा नसणार आहे। व्हिडिओमध्ये आपण कुठलंही औषध तुम्हाला घ्यायला सांगत नाही, कुठलीही टॉनिक घ्यायला सांगत नाही किंवा कुठलं काहीच करायला सांगत नाही। फक्त एक छोटासा बदल तुमच्या जीवनशैलीत करायचा आहे, ज्याला काहीच करण्याची गरज नाही। तर त्यानेच होणार आहात तुम्ही आयुष्यभर निरोगी आणि आयुष्यसुद्धा तुमचं वाढणार आहे। तर त्यामुळे अतिशय संशोधनात्मक माहितीतून घेण्यात आलेला हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आपल्या आयुष्यात काहीही मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आपलं निरोगी शरीर। पूर्वी लोक आरोग्य हीच संपत्ती त्या ठिकाणी मानत होते, पण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जे काय आपलं आरोग्य आहे, जे आपले हेल्थ आहे, याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। मग त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला डायबिटीज, बीपी, हार्ट स्ट्रोक, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर असे विविध आजार त्या ठिकाणी होत आहेत। पण मी जर असं म्हटलं की तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता, तुम्हाला कुठलेही आजार होणार नाहीत आणि झालेले आजारसुद्धा तुमचं शरीरच ते आजार खाऊन टाकील आणि ज्याला तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त एक ऑटोफॅगी नावाची संकल्पना समजून घ्यायची आहे, जिच्याकरता 2016 मध्ये जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। 2016 मध्ये ओशोमी नामक एक जपानी शास्त्रज्ञांनी या ठिकाणी ऑटोफॅगी त्या ठिकाणी या संकल्पनेचा त्या ठिकाणी शोध लावला, जे शरीरात निरंतर होत असते। तर सगळ्यात आधी ही ऑटोफॅगी काय असते हे थोडंसं समजून घेऊयात आणि ही ऑटोफॅगी आपल्या शरीरात कशी चालू करायची की ज्यामुळे तुमच्या आयुष्यभर तुम्ही निरोगी राहून तुम्हाला कुठलाही दुर्धर आजार जडण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही। आता सगळ्यात आधी समजून घेऊया ऑटोफॅगी म्हणजे नेमकं असतं तरी काय। आता जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत, म्हणजे जशी एखादी जी काही इमारत आहे तर ती विटांनी तयार होत असते। असंख्य विटा ती बिल्डिंग उभी करण्यासाठी लागत असतात। तर ह्या विटा आपल्या शरीराच्या बाबतीत जर कुठल्या विटा असतील तर त्या असतात या पेशी। आता ऑटोफॅगी ही पेशीमध्ये होणारी एक प्रक्रिया असते। ऑटो या शब्दाचा अर्थ स्वतः आणि फॅगी याचा अर्थ खाणे, म्हणजे स्वतःच खाणे असा याचा अर्थ होतो। आता ऑटोफॅगी आपल्या पेशींचं कार्य जर समजून घ्यायचं असलं तर अगदी आश्चर्यचकित करणारं हे कार्य आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की माणसाचं शरीर हे अगदी चमत्कारिक आहे। शास्त्रज्ञांना सुद्धा याच्यापैकी फक्त 20 ते 30% माहिती उपलब्ध आहे। आता ऑटोफॅगी या पेशींच्या प्रक्रियामध्ये होतं काय, तर ऑटोफॅगी ही प्रत्येक पेशीची त्या ठिकाणी निरंतर होणारी क्रिया आहे। आपल्या शरीरामध्ये जवळपास 60 लाख कोटी पेशी त्या ठिकाणी असतात। मग यामधल्या दररोज काही मरतात, काही जीवन त्या ठिकाणी नवीन तयार होतात। ही प्रक्रिया निरंतर चालू असते। आपण झोपलेलो जरी असलो तरी पेशींमध्ये काही ना काही प्रक्रिया चालू असते। मग या पेशींचं कार्य होत असताना या पेशीच्या अंतर्गत काही केमिकल्स त्या ठिकाणी निष्क्रिय होतात, त्यामधले काही प्रोटीन्स निष्क्रिय होतात, काही DNA त्या ठिकाणी खराब होतात। म्हणजेच एकंदरीत यांचं कार्य करत असताना या पेशीच्या आतमध्ये भरपूर कचरा त्या ठिकाणी साठत असतो। याबरोबरच कुठलं इन्फेक्शन जर बॉडीमध्ये झालेलं असेल तर ते जे काही जीवाणू किंवा व्हायरस असतील तर ते सुद्धा मारून त्यांचे जे काही मृत शरीर आहे तर ते सुद्धा पेशीच्या आतमध्ये पडलेले असतात। मग ही जी काय पेशी आहे तर ही पेशी
हे सर्व जे काही मृत घटक आहे किंवा जो कचरा आहे याला साफ करण्याचं काम करते. कशा पद्धतीनं की ते जे काय मृत पडलेले शरीर आहेत किंवा जो कचरा आहे तर ती खाऊन त्या ठिकाणी हा सर्व संपवत असते. खाल्ल्याने त्या पेशीला ऊर्जा देखील मिळत असते आणि त्या पेशीच्या सर्व क्रिया चालत देखील असतात. मग हाच कचरा जर त्या ठिकाणी खाल्ला गेला नाही किंवा कमी प्रमाणात जर खाल्ला गेला किंवा ही जी ॲटोफॅगीची प्रक्रिया आहे ती जर थोडी स्लो झाली, अगदी मंद झाली, तर मग खरा प्रॉब्लेम चालू होतो आणि तेच मूळ आहे हे सर्व आजार होण्यामागचं. पूर्वी जुने लोक तुम्ही बघितलं असेल की सकाळी एकदा त्या ठिकाणी भरपूर आहार घ्यायचे, न्याहारी करायचे, त्यानंतर दिवसभर अगदी जड कामं, मेहनतीचे कामं करायचे, त्यानंतर ते त्या ठिकाणी रात्रीच त्या ठिकाणी जेवायचे आणि त्यानंतर अगदी हप्त्यातून 1-2 वेळा ते उपवाससुद्धा करायचे, म्हणजे काहीही खायचे नाही. तर मग याच्यामुळे व्हायचं काय की शरीरामध्ये ऊर्जेची नेहमी कमतरता भासायची आणि ती कमतरता ती जी काय पेशी आहेत तर त्या पेशी हा कचरा खाऊन ती त्या ठिकाणी ऊर्जा भागवायचे, जेणेकरून ही प्रक्रिया सुरळीत चालायची आणि कुठल्याही प्रकारचे आजार तयार होण्यामध्ये त्यामध्ये होतच नसायचं. तो माणूस नेहमी निरोगी असायचा. पण आता उलट असं झालं आहे की आपण काही ना काही नेहमी खातच असतो. सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता केला, त्यानंतर तो कुठे पचत नाही तर आपण दुपारचं जेवण करतो. ते पचत नाही तर आपण 4-5च्या दरम्यान कुठले तरी स्नॅक्स खातो आणि संध्याकाळी परत जेवण करतो आणि मधल्या काळामध्ये चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे या गोष्टीसुद्धा घेत असतो. यामुळे होतं काय की ज्या काय पेशी आहेत तर त्यांना मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध होतं, मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे ऊर्जा उपलब्ध असते. मग त्यामुळे ते जो काय कचरा आहे तर तो कचरा खात नाही किंवा जरी खाल्ला तर कमी प्रमाणात खातात. आता जसं आपल्याला माहिती आहे की जर तुमच्याकडे स्वादिष्ट ताजं अन्न जर असेल आणि दुसरीकडे जर तुमच्याकडे शिळं अन्न असेल तर तुम्ही साहजिकच ताजं आणि स्वादिष्ट अन्न खाल, शिळं अन्न तसंच पडू द्याल आणि तसंच होतं या पेशींमध्ये. हा जो काय कचरा आहे तो हळूहळू साठत चालतो आणि हाच कचऱ्याचं रूपांतर पुढे ब्लॉकेजेसमध्ये, डायबिटीजमध्ये, अल्झायमरमध्ये किंवा इतरही जे गंभीर आजार आज तुम्ही बघू शकता तर त्यातले 99% आजार या ॲटोफॅगी व्यवस्थित न चालण्यामुळे होतात. मग 2016मध्ये जपानमधील शास्त्रज्ञांनी तेच केलं. त्यांनी शोधलं की ॲटोफॅगी जर त्या ठिकाणी प्रक्रिया आहे तर ही काही कारणास्तव जर स्लो झाली, आजच्या धकाधकीच्या जीवनात ती जर स्लो झालेली असेल किंवा बंद झालेली असेल तर ती कशी चालू करायची, कशा पद्धतीनं चालू करायची, आपण ती कशी चालू करू शकतो, आपण ती सुरळीत कशी करू शकतो, कसं आपण निरोगी राहू शकतो, अशा महत्त्वाच्या भागाकडे आता आपण वळूया. आता काय करायचं असतं की बऱ्याच वेळा त्यांनी असं त्यांच्या लक्षात आलं की ऑटोफॅगी जर त्या ठिकाणी पेशीतली चालू व्हायची असेल तर 2च गोष्टी प्रमुखपणे काम करतात. तर एक म्हणजे काय की एनर्जी त्या ठिकाणी कमी असली पाहिजे, म्हणजे शरीरात त्या ठिकाणी नेहमी एनर्जीचा दुष्काळ असला पाहिजे. त्यानंतर दुसरं म्हणजे की स्ट्रेस त्या ठिकाणी आला पाहिजे, म्हणजे कुठलं तरी बॅक्टेरिया शरीरामध्ये गेला पाहिजे, कुठलं तरी इन्फेक्शन झालं पाहिजे. अशा 2च कंडिशनमध्ये ॲटोफॅगी ही सुरळीत चालू असते. मग आता आपण काय करायचं की जेणेकरून आपल्या शरीरातील पेशींची ॲटोफॅगी प्रक्रिया निरंतर चालू राहील, तिला कुठलाही ब्रेक बसणार नाही. तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3 गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे, ज्या आपण सहजपणे करू शकतो आणि आयुष्यभर निरोगी राहून अगदी चिरकाल, अगदी भरपूर वेळ जगू देखील शकतो. तर यासाठी पहिलं काम करायचं आहे फास्टिंग किंवा उपवासाचं. आता पूर्वी प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला एक विशेष महत्त्व होतं. प्रत्येक जाती धर्मात उपवास केले जायचे. तर उपवासाच्या पिरियडमध्ये होतं असं की शरीरात 2 दिवस का होईना हप्त्यामधले कुठलं तरी अन्न जात नाही, पेशींमध्ये त्या ठिकाणी ऊर्जेची कमतरता भासते आणि त्यामुळे ते कचऱ्याकडे वळतात आणि तो कचरा संपून टाकतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे इंटरमिटंट फास्टिंगचा किंवा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी उपवास करण्याचा, ज्यामध्ये लोक एकदा दिवसा खातात, एकदा सकाळी खाल्लं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी खातात, त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे दिवसातून एकदाच खातात. यामध्ये असं होतं की 24 तासात एक कुठला तरी तास असं येतो की शरीरामध्ये ऊर्जा शिल्लक राहत नाही, त्यावेळेस या पेशी तो कचरा खाऊन त्यांचं उदरनिर्वाह चालवतात आणि जेणेकरून आपला उद्देश साध्य होतो. त्यानंतर तिसरं काम तुम्ही असं करू शकता की जो काही तुम्ही आहार घेताय तर तो अगदी ऊर्जेचे गणित करूनच घेतला पाहिजे, म्हणजे जेवढी ऊर्जा तुम्हाला दिवसाभरासाठी लागते त्यापेक्षा थोड्याशा कमी ऊर्जेचाच आहार जर तुम्ही घेतला तर नक्कीच त्या जे काही पेशी आहेत तर त्या कचऱ्याच्या माध्यमातून ऊर्जा घेतील. आणि चौथी गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे व्यायाम. तर व्यायाम यातून काय होतं की जरी थोड्याफार प्रमाणात ऊर्जा जरी तुम्ही जास्त घेतली गेली तर व्यायामाने त्या ठिकाणी त्या शरीरावर ताण येऊन ती ऊर्जा खर्च होते. ऊर्जा कमी झाली की पेशी डायरेक्ट त्या ठिकाणी ते काम करायला चालू करतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही निरोगी राहू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती की ज्या माध्यमातून तुमचं शरीरच तुमच्या शरीरातील सर्वच आजार त्या ठिकाणी काढून टाकेल आणि नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकाल. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.